श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. आज मी आपल्याला एक दत्त महाराजांचा गुरुचरित्राचा अनुभव सांगणार आहे. अनुभव हे सांगितले पाहिजे प्रत्येकाने. दत्तछंद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणारे तुम्हाला नवीन नवीन येणारे दत्त महाराजांचे व्हिडिओ, स्वामींचे व्हिडिओ पाहायला मिळतील, नवनाथ महाराजांचे व्हिडिओ पाहायला मिळतील, दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती पाहायला मिळेल आणि अनुभव पाहायला मिळतील, छान छान अनुभव महाराजांबद्दलचे. अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आज मी आपल्याला दत्तगुरूंचा गुरुचरित्राबद्दलचा एक अनुभव सांगणार आहे. गुरूंवर प्रेम आणि दत्तगुरू महाराजांवर प्रेम कसं करायचं किंवा काय ताकद आहे गुरुचरित्राची, हे आज मी अनुभवातून सांगणार आहे. अनुभव असा आहे, इथे पुण्यातलीच एक ही घटना आहे. पुण्यामध्ये झालेली घटना आहे. 2 रिटायर व्यक्ती होत्या, वयस्कर. एक आजोबा होते आणि दुसरे पण एक आजोबाच होते, म्हणजे वयस्कर होते दोघे. तर दोघं मित्र होते, चांगले एकमेकांचे मित्र आहेत. तर एक दिवस त्यांचं एक ठिकाणी भेटायचं ठरलं होतं. तर ते दोघं भेटतात एकमेकांना आणि गप्पा मारता मारता विषय निघतो. जो दुसरा मित्र असतो तो पहिल्या मित्राला म्हणतो की काय रे बाबा, तू घर का पहिलं सोडलं. जे पहिले आजोबा असतात, काका असतात, त्यांचा पुण्यामध्ये बंगला असतो मोठा, आणि त्या बंगल्यामध्ये सगळे सुना, मुलगा, सगळे मुलं, नातू सगळे राहत असतात. तर तिथं त्यांचा बंगला असतो. तर ते बंगला सोडून एक 5-6 महिने झाले बंगला सोडलेला असतो आणि बंगला सोडून दुसरीकडे राहायला गेलेले असतात. तर त्यांचा दुसरा मित्र विचारतो, तू बंगला का सोडलास आणि दुसरीकडे का राहायला गेलास. तर ते म्हणतात की मला तिथे खूप विचित्र वाटतं, खूप आवाज येतात, विचित्र चित्र आवाज येतात, चित्रविचित्र. रात्री झोपल्यावर भीती वाटते खूप. त्याच्यानंतर मुलालाही खूप त्रास होतो, आवाज येतो, सगळे घाबरतात, दचकून उठतात. ते खूप दिवस चाललंय असंच. काय चाललंय काही कळत नव्हतं. म्हणून मग शेवटी मुलगा म्हटला, आपण घर सोडू, भाड्याने देऊ किंवा कोणालाच नको द्यायला, आपण दुसरीकडे राहू. तर मुलांनी दुसरीकडे घर बुक केलं आणि आम्ही तिथे राहायला गेलो. तर तो दुसरा मित्र जो आहे तो काय म्हणतो, एक काम कर म्हणे, 7 दिवसासाठी मला तुझ्या घराची चावी दे. तर पहिला मित्र म्हणतो, कशाला, काय गरज आहे, तू तरी कशाला जातोस, तिथे जाऊन तुला त्रास होणार, तिथे जाऊन तुला त्रास झालेला मला सहन होणार नाही, माझ्यामुळे काही झालं तुला तर मला कसं माफ करू, तुला म्हणे द्यायची का नाही चावी मला सांग. त्यामुळे तू काय करणार चावी घेऊन त्या बंगल्यावर जाऊन, काय करणार, काय तुला काय करायचं म्हणे, मी ते नंतर सांगतो, काय मी केलं आणि काय करणार आहे हे नंतर सांगेन, पण आत्ताच मी सांगणार नाही. तर तू मला चावी दे 7 दिवसासाठी. माझ्यावर विश्वास आहे का? हो म्हणे, तुझ्यावर विश्वास आहे, माझ्यापेक्षा जास्त विश्वास तुझ्यावर आहे. तर मला चावी दे, 7 दिवस घर माझ्याकडे दे, मी काय ते बघतो करायचं. ठीक आहे म्हणे. ते पहिले काका असतात ते त्यांच्या मित्राला चावी देतात आणि चावी दिल्यानंतर पुढच्या शनिवारी काका, त्यांचा पहिला जो मित्र आहे ते काका त्यांच्या बंगल्यावर जातात. एक शुक्रवारी जातात आणि रात्री जातात, रात्री झोपतात. त्यांनाही पहिले आवाज वगैरे येतात. तर शनिवारी पहाटे ते सगळी साफसफाई करतात घराची. 2 दिवस आधीच जायला जातात, तिथं साफसफाई वगैरे करतात. 2 दिवस त्यांनाही आवाज येतो वगैरे, पण दत्त महाराजांचं नामस्मरण चालू असतं त्यांचं, त्यामुळे त्यांना एवढा त्रास जाणवत नाही. त्याच्यानंतर ते तिथे साफसफाई वगैरे करतात आणि शनिवारी सकाळी पहाटे ब्राह्म्य मुहूर्तावर 3:30-4च्या आसपास गुरुचरित्र पारायण लावतात. गुरुचरित्राचं पारायण करतात. जेव्हा पारायण चालू होतं, पहिला दिवस जातो, दुसरा दिवस जातो, तिसऱ्या दिवशी तिथे एका झाडावर 2 पिशाच्च राहत असतात. 2 पिशाच्च राहत असतात. अतृप्त इच्छा असते. तर त्या तिसऱ्या दिवशी काकांसमोर येतात, धमकवतात, हे वाचन आत्ताच्या आत्ता बंद कर, नाही तर आम्ही तुला सोडणार नाही. काका घाबरत नाहीत, वाचन चालूच ठेवतात. ते म्हणतात, तुला सांगितलेलं कळत नाही का, वाचन बंद ठेव, आत्ताच्या आत्ता वाचन बंद कर.
ते काय ऐकत नाही. ते म्हणतात तुम्हाला काय करायचं करा, माझ्यासोबत महाराज आहेत. ते निघून जातात. चौथा दिवस येतो. चौथ्या दिवशी पारायण चालू करतात. चौथ्या दिवशी पुन्हा ते पारायण चालू असताना दोघं पिशाच्च येतात आणि ते पिशाच्च आल्यावर पुन्हा म्हणतात, अरे तुला कळत नाही का म्हणे सांगितलेलं की वाचन बंद कर, आम्हाला खूप त्रास होतोय, जर तू बंद केलं नाहीस तर आम्ही तुला मारून टाकू, ही धमकी देतात. ते म्हणले मारून टाका. काका म्हणतात मारून टाका, बिंदास मारा म्हणे. मला जर मरण आलं तर मी महाराजांच्या मांडीवर डोकं ठेवल्याचं मला पुण्य लाभेल. म्हणजे महाराजांच्या मांडीवर मला मरण आल्याचं मला पुण्य लाभेल आणि हे माझं म्हणजे हे असेल, भाग्य असेल की महाराजांच्या मांडीवर डोकं ठेवून मी मरण आलं मला म्हणून. बिंदास मारा म्हणे मला काहीच कशाची पर्वा नाही, पण मी माझं पारायण सोडणार नाही, महाराजांना सोडणार नाही. महाराज माझ्या इथं आहेत, बरोबर आत्ता सोबत आहेत. काका काय ऐकत नाही. 5व्या दिवशी येतात. 5व्या दिवशीही तेच धमकी देतात, आता जर बंद केलं नाहीस तर आता मी तुला खरं मारीन म्हणे, खरंच मारणार. हे बघा, ती लोक काहीच करत नसतात. आपल्याला पहिले एक लक्षात ठेवायचं, ती धमक्या देण्याचं काम करतात, त्यांना भीती वाटत असते. त्यामुळे आपण न डगमगता महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवायचा आणि महाराजांचं पारायण पूर्ण करायचं, ह्याकडे लक्ष पाहिजे, ना की त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. काकांनी तेच केलं, त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. म्हणे तुम्हाला काय करायचं करा, मला मारा झोडा काही करा, पण मी इथून हलणार नाही, माझं वाचन चालूच ठेवणार. त्यांनी वाचन चालू ठेवलं. पारायण पूर्ण झालं. 7व्या दिवशी जेव्हा पारायण पूर्ण झालं, 7व्या दिवशी जेव्हा पारायण पूर्ण झाल्यावर ते दोघं पुन्हा आले आणि त्यांनी काकांना विनवणी केली, म्हणजे काकांना धन्यवाद दिले की तुमच्यामुळे आज आम्ही ज्या योनीत होतो त्या योनीतनं तुम्ही आम्हाला मुक्त केलं, तर तुम्ही आम्हाला मुक्त केल्यामुळे तुम्हाला जो पाहिजे तो आशीर्वाद तुम्ही मागा, आम्ही तुम्हाला आशीर्वाद देऊ. काका म्हणले मला तसला काही आशीर्वाद कुठला काही नको, मला फक्त हे घर स्वच्छ करायचं होतं, एवढाच माझा उद्देश होता. मला धन्यवाद देऊन उपयोग नाही, दत्त महाराजांनी तुम्हाला या योनीतनं मुक्त केलेलं आहे, तर तुम्ही तुमच्या घरी जा आणि या घराला मुक्त करा. ते म्हणले आम्ही आता आमचं इथलं स्थान सोडतो, इतके दिवस होतो ते, आणि या घराला पुढे जे काही त्रास झालेले आहेत त्या त्रासाबद्दल महाराजांकडे क्षमा मागतो आम्ही दोघे आणि इथून निघून जातो. आम्हालाही दत्त महाराजांनी खूप मोठी शिकवण दिली आहे, तर त्यामुळे या योनीतनं आम्हाला मुक्त केल्याबद्दल दत्त महाराजांचे आणि तुमचे खूप खूप आभार आहेत आणि या घराला अखंड सौभाग्य लाभू देत, हाच आमचा आशीर्वाद आहे, असं म्हणून ते तिथून निघून जातात. बघा, ह्याच्यातनं तात्पर्य काय घ्यायचं? महाराजांवरचा विश्वास, गुरुवरचा विश्वास. आता आपण थोडे हळूहळू गुरुचरित्राचे सिरीज करणार आहोत. गुरुचरित्राची कसं करायचं, काय करायचं, एक सिरीज करणार आहोत. त्याच्यानंतर गुरु का करावा याच्याबद्दल थोडंसं मी सांगेन, हळूहळू एक व्हिडिओ करेन. आता गुरुपौर्णिमा पुढच्या महिन्यात आहे, कसा करावा काय करावा सगळं सांगेन. तर गुरु हा प्रत्येकाने केला पाहिजे, गुरु हा पाहिजेच. देहधारी गुरु जो तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतो, जो तुमच्या पाठीशी आहे, प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करतो, त्याला गुरु करा, अवश्य गुरु करा. गुरु का करायचा? की आपलं संकट तो झेलतो, प्रत्येक संकट, म्हणून गुरु करायचा. तर तात्पर्य हेच की कुठलीही परिस्थिती येऊ दे, डगमगायचं नाही, महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवायचा. दत्त महाराज, दत्त म्हणजे काय? देणारा. दत्त म्हणजे देणारा, सरळ हाताने देणारा. दत्त महाराजांकडे झोळी. दत्त महाराज काही घाबरण्याचं नाहीये, देव घाबरण्याचं नाहीये, कुठलंच असं घाबरण्याचं नाहीये. त्यामुळे दत्त महाराज, स्वामी महाराज हे घाबरण्याचे नाहीत, घाबरायचं नाही. कितीही संकट आलं तरी महाराजांवर विश्वास ठेवायचा, हेच यातनं शिकायचं. तर आजचा हा अनुभव होता गुरुचरित्राचा, हाच तुमच्यासमोर आज सांगायचा होता. तर झालेली सेवा मी महाराजांचरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.